नमस्कार मित्रांनो, आज आपण LIC IPO ची लिस्टिंग झाली. त्या LIC IPO मध्ये कोणाला किती फायदा झाला, इन्व्हेस्टरला किती फायदा झाला, लॉस किती झाला हे आपण बघणार आहोत. कोणाला किती फायदा झाला, तोटा झाला. आज 17 मे रोजी LIC IPO ची मार्केटमध्ये एंट्री झाली. आता तो बाय करायचा, LIC चा शेअर बाय करायचा, होल्ड करायचा का सेल करायचा हे आपण आज बघणार आहोत. LIC च्या मेगा IPO ने गुंतवणूकदारांना दिला झटका. पहा किती रुपयांचा लिस्ट झाला, किती रुपयांचा झटका दिला हे आपण बघणार आहोत. सरकारने 3.5% शेअरची विक्री करून स्वतः 21,000 कोटी मिळवले. स्वतः गुंतवणूकदारांना धक्का दिला. 8.62% डिस्काउंट झाला. म्हणजे एक्झाम्पल 867 रुपये मार्केटमध्ये झाला, म्हणजे त्यामागे बरोबर 81 रुपयांचा तोटा झाला गुंतवणूकदारांना. तर राष्ट्रीय शेअर बाजारात 8.11% डिस्काउंट म्हणजे 872 रुपयाला लिस्ट झाला. 10% म्हणजे सुरुवातीला जेव्हा मार्केट मंगळवारी 17 मे ला 10 वाजता शेअर लिस्ट झाला, तेव्हापासून फक्त पहिले 10 मिनिटं शेअर पळाला. तिथून तो पडत घसरंतीची सुरू झाली. तो 860 रुपयांपर्यंत खाली घसरला. त्याने आज लोवर 860 रुपयाचा लो मारला आहे. आता ही कंपनीची आपण थोडी वाईज बघूया. ही कंपनी 65 वर्ष जुनी आहे. LIC चे मुख्यालय मुंबईमध्ये आहे. या कंपनीचे 25 कोटी विमाधारक आहेत. विमा बाजारपेठेतील जवळजवळ 2/3 हिस्सा LIC चा आहे. त्यांच्या देशातील 2000 शाखा आहेत. 1 लाख कर्मचारी आहेत. 28.60 कोटी पॉलिसीज आहेत. 65 वर्ष जुन्या या कंपनीची मालमत्ता 500 अब्ज इतकी आहे. इन्शुरन्स कंपनीमधील LIC ही सर्वात मोठी कंपनी आहे. आता LIC शेअर होल्ड करावे की विकावे, तज्ञांचं काय म्हणणं आहे. देशातील भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात LIC चा शेअर आज मंगळवार रोजी शेअर बाजारामध्ये लिस्ट झाला असून आता गुंतवणूकदार शेअर खरेदी करू शकतात. कंपनीने शेअर्स किती रुपयांना लिस्ट आहे, त्याचे भारतीय बाजारपेठेवर काय परिणाम होणार आहे, गुंतवणूकदारांना फायदा होईल की नुकसान हे समजून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. भारतातील सर्वात मोठ्या विमा कंपन्यांपैकी असणाऱ्या LIC कंपनी शेअर लिस्ट होताना त्यांच्या ऑफर प्राइस बँडवर 9% सवलतीने लिस्ट झाला. म्हणजेच आज सकाळी अनेक गुंतवणूकदार आस लावून बसले आहेत. पहिल्या दिवसालाच लोकांना मोठा धक्का बसला आहे. LIC ने मागील काही दिवसांपूर्वी 4 मे 2022 रोजी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी IPO लॉन्च केल्यावर बरेच गुंतवणूकदार पैसे गुंतवण्यासाठी तुटून पडले होते. काहींनी तर मोठी गुंतवणूक केली LIC IPO मध्ये. गुंतवणूकदारांनी काय करावे? गुंतवणूकदारांनी आता सध्या काय करावे? गुंतवणूकदारांनी जे लॉंग टर्म साठी गुंतवणूकदार आहेत, जे लॉंग टर्म साठी आहेत, जे शॉर्ट टर्म साठी त्यांनी हा स्टॉक सेल केला. यामधून काही बिग मोठे टार्गेट नाहीये. LIC चे अंदाजे टार्गेट 1000 पर्यंत LIC टार्गेट आहे. 1000च्या वरती LIC चे नाहीये टार्गेट. कारण आज मार्केटमध्ये बघा, आज मार्केटमध्ये फुल प्रॉफिट होतं. फुल ग्रीन मध्ये होते. निफ्टी 50 प्रॉफिट मध्ये होते. बँक निफ्टी प्रॉफिट मध्ये, सेन्सेक्स प्रॉफिट मध्ये होता. तरी LIC ने मार्केटला रिस्पॉन्स दिला नाही. आणि त्यात आज मार्केटमध्ये न्यूज पण होती. चीनमध्ये जे आपले लॉकडाऊन आहे ना, चीनमधले लॉकडाऊन ते हटवण्याचे चीनने आदेश केलेत. म्हणजे चीनमध्ये लॉकडाऊन हटवण्यात आहे. हे मार्केटमध्ये न्यूज होती, त्यामुळे मार्केट आज पॉझिटिव्ह होतं. LIC शेअर्सने LIC शेअर आला स्टॉक, LIC स्टॉकने मार्केटला आज काय हे नाही दिली, म्हणजे पाहिजे अशी रिस्पॉन्स नाही दिला मार्केटलाच LIC IPO ने. कोणाचं किती नुकसान झालं, आता आपण कोणाला किती नुकसान झाले आपण बघूया. कंपनीने किरकोळ गुंतवणूकदार आणि LIC कर्मचाऱ्यांना प्रति शेअर 55 रुपये सवलत दिली. म्हणजे किरकोळ गुंतवणूकदार LIC कर्मचाऱ्यांना 55 रुपयांनी सवलत दिली. त्यानुसार त्यांनी प्रति शेअर 39 रुपयांचा तोटा झाला. त्यांना डिस्काउंट देऊन पण त्यांना 39 रुपयाचा तोटा झाला. तर पॉलिसी धारकांना 60 रुपयाची सूट दिली. त्यांना 24 रुपये प्रति शेअर नुकसान सहन करावं लागेल. प्रति शेअर 24 रुपये. हा बघा, आजचा वन डे चार्ट आहे. जिथे मार्केट ओपन झाले, आज मार्केटने दोजी कॅन्डल जिथे ओपन केलं, पहिल्या जी वरची वीक आहे ती फक्त पहिल्या 5 मिनिटात त्याने वीक केलेली आहे 10 वाजतापर्यंत. आणि जिथे मार्केट क्लोजिंगला, जिथे मार्केटनं ओपनिंग केलं तिथंच मार्केटनं क्लोजिंग दिलं. 872 ला ओपनिंग होतं मार्केटचं, 875 ला क्लोजिंग आहे मार्केटचं. 872 ला ओपन झालं, क्लोजिंग आहे 875. हाय केला 918चा हाय केला, लो मारला 860चा लो मारला LIC ने आज.
हा बघा 5 मिनिटाची कॅन्डल आहे, 5 मिनिटाचा टाइम फ्रेम बघा. पहिले 5 मिनिटाची कॅन्डल मध्ये फक्त त्याने मुवमेंट केली, जिथे मार्केटनं ओपन झालं तिथे मार्केटनं एंडला मार्केटनं क्लोजिंग दिलं. ओपन 872, हाय 918, लो केलाय 860, 52 वीक. आजचा आज फर्स्ट डेच आहे. आता LIC ओपन होताना 8%ने मायनस मध्ये डिस्काउंट, मायनस मध्ये LIC स्टॉक ओपन झालाय. त्यामध्ये बघू आपण व्हॅल्यूम 4,87,00,000 त्याच्यात व्हॅल्यूम झाली, म्हणजे पावणे पाच कोटी पेक्षा जास्त त्यामध्ये व्हॅल्यूम तयार झाली आज. त्याचे बघा, त्याचे लोअर सर्किट आहे 700, अप्पर सर्किट आहे 1050. माझ्या अंदाजे हा स्टॉक 1050 पर्यंत जाऊ शकतो. प्रिव्हियस क्लोज बघा, प्रिव्हियस क्लोज म्हणजे लिस्टिंग त्याची ओरिजिनल प्राइस आहे 949, तो ओपन झाला 872 ला. मागील 10 वर्षामध्ये सरकारी कंपनींचे IPO आले ते मोठे IPO होते, म्हणजे जे मागच्या 10 वर्षामध्ये जे गव्हर्नमेंटचे IPO आले ते खूप मोठे कॅपिटल घेऊन आले मार्केटमध्ये, इश्यू केला त्यांनी खूप मोठा IPO. त्यांची आत्ताची स्थिती आपण बघूया, त्यानुसार तुम्ही ठरवा LIC चे स्टॉक बाय करायचा की सेल करायचा, त्यानुसार तुम्ही ठरवू शकता. आता इंडिया बिगेस्ट PUC IPO कोल इंडिया हा तर सगळ्यांना माहित असेल. नोव्हेंबर 2010 मध्ये याची इश्यू प्राइस होती 295 हा शेअर लिस्ट झालेला, 295 हा शेअर लिस्ट झालेला. आता त्याची 15,000 करोडचा त्यांनी IPO आणलेला, 15,000 करोडचा. ही गव्हर्नमेंट कंपनी आहे. आता त्याची प्राइस आहे 184. आज 17 मे रोजी त्याची प्राइस आहे 184. हे बघा, 295 गव्हर्नमेंटने हा स्टॉक आणला. आता त्याची करंट प्राइस आहे 184. पण 42% तो आता लोवेस्टला आहे. कोल इंडिया. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन कॉर्प ही सध्या कंपनी माहित आहे. ही 11,000 कोटीची कंपनी 2017 मध्ये, ऑक्टोबर 2017 मध्ये आली. 11,000 कोटीची. ती 442 आसपास त्या कंपनीचा होता, 442. आता त्याची प्राइस 2017 ला, आता त्याची प्राइस 116 आहे. ही पण गव्हर्नमेंटची कंपनी आहे. 11,000 करोडचा IPO लॉन्च केला. आता बघा, इंडिया ऍश्युरन्स आणि NHPC ह्या दोन कंपन्या. एक कंपनी नोव्हेंबर 2017 मध्ये आली आणि NHPC सप्टेंबर 2009 मध्ये आली. आता तिचं करंट आपण स्टेटस बघूया. इंडिया ऍश्युरन्स बघा, ओपन किती झाली, 300च्या आसपास. 300च्या आसपास तिची इश्यू प्राइस, लिस्टिंग प्राइस होती. आता ती 105 ला आहे. 2017 मधून आता ती 5 वर्षात ती 105 ला आहे. हा पण गव्हर्नमेंटने खूप मोठा IPO इश्यू केला होता. आता NHPC 34 का 35, आय थिंक 35 ला हिची लिस्टिंग प्राइस होती. आता ती 32.90 आहे. म्हणजे या दोन्ही पण कंपन्या म्हणजे डाऊन साईडलाच आहेत. अशा भरपूर गव्हर्नमेंटने ज्या मोठमोठ्या कंपन्या आणल्या गव्हर्नमेंटने, जे मोठमोठे IPO इश्यू केले, ते आता एक्झाम्पल गव्हर्नमेंटने जर 10 कंपन्या जर मोठ्या आणल्या असतील सरकारी कंपन्या, त्यातले 8 कंपन्या तर लोअरला आहेत. लोअरला फक्त 2 कंपन्या वरती आहेत. फायनान्स सेक्टर एक वरती आहे. फायनान्स सेक्टर मध्ये पण भरपूर कंपन्या डाऊन साईडलाच आहेत. तुम्ही चेक करा ग्राफ. त्यानुसार तुम्ही LIC IPO ठरवा. LIC IPO लिस्टिंग होतानाच आज फ्लॅट म्हणजे मायनस मध्ये निगेटिव्ह ओपन झाला. उद्या पण मार्केटने आज काही रिस्पॉन्स नाही दिला, म्हणजे पाहिजे असा रिस्पॉन्स नाही दिला मार्केटने. मार्केट पॉझिटिव्ह होतं, न्यूज पण होती मार्केटला. पण LIC हा गव्हर्नमेंटला गव्हर्नमेंटने फक्त पैसा घेतला. थँक्यू. अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.